नमस्कार मित्रांनो, आजची कथा सुरू करण्याआधी एक विनंती आहे. जर तुम्ही सध्या एकटे असाल आणि तुमच्या खोलीत आरसा असेल तर एकदा त्याच्याकडे पहा. कारण आजची कथा आरशात दिसणाऱ्या पण नसलेल्या गोष्टीबद्दल आहे. कथा आरशात दिसणारा पाहुणा. राहुल पुण्यात एका IT कंपनीत काम करत होता. नोकरी चांगली होती, पण भाड्याचं घर बदलणं त्याला भाग होतं. शेवटी त्याला शहराच्या जुन्या भागात एक स्वस्त घर मिळालं. घर जुनं होतं, पण प्रशस्त होतं. मालकाने एकच गोष्ट सांगितली, आरसा हलवू नकोस, तो घरासोबतच आहे. राहुल हसला. त्याला या गोष्टीवर विश्वास नव्हता. पहिल्या आठवड्यात सगळं नॉर्मल होतं, पण 8व्या दिवशी रात्री 2:47 राहुलला अचानक जाग आली. काहीतरी पाहत असल्याची जाणीव होत होती. त्याने डोळे उघडले. आरशात तो स्वतःच होता, पण त्याच्या डोळ्यात भीती होती, कारण आरशातल्या राहुलच्या मागे एक अस्पष्ट सावली उभी होती. आता ती जास्त स्पष्ट दिसत होती. एक माणसासारखे पण डोळे नव्हते. राहुलने आरशावर हात मारला. तेवढ्यात आरशातून आवाज आला, तू मला पाहिलंस? त्या रात्रीनंतर राहुलला रोज आरशात बदल दिसू लागले. कधी आरशात तो उशिरा हलायचा, कधी आरशात तो हसायचा, पण प्रत्यक्षात तो रडत असायचा. राहुल झोपणं टाळू लागला. एक दिवस ऑफिसमधले मित्राने त्याला विचारले, तू बदललास, तुझं रिफ्लेक्शन पण विचित्र आहे. तू ऐकून राहुल पूर्ण घाबरला. त्याने घरच्या इतिहासाचा शोध घेतला. शेजारच्या आजीने सांगितलं, या घरात एक चित्रकार राहत होता. तो रोज आरशासमोर बसून स्वतःचे चित्र काढायचा. एक दिवस तो आरशातच हरवला. त्या रात्री राहुलने ठरवलं, आज सत्य काढायचंच. रात्री 3 वाजता तो आरशासमोर उभा राहिला. लाईट बंद केली. आरशात ती सावली पूर्ण बाहेर आली आणि म्हणाली, मी आरशात अडकलो आहे, पण बाहेर यायला मला कोणीतरी पाहिजे. आरसा थरथरायला लागला. राहुल हलू शकत नव्हता. तेवढ्यात आरशात राहुल गायब झाला आणि खोलीत एक नवीन माणूस उभा होता. सकाळी मालक आला. आरसा तसाच होता, पण घरात एक वेगळाच राहुल राहत होता. तो आरशात कधीच पाहत नव्हता. नवीन राहुल सगळ्यासारखा वागत होता. ऑफिस, मित्र, हसू, सगळं नॉर्मल. फक्त एकच फरक होता, तो कधीच आरशात पाहत नव्हता. घरातला आरसा नेहमी कपड्याने झाकलेला असायचा. मालकाने एकदा विचारलं, आरसा का झाकतोस? तो हसून म्हणाला, मला स्वतःकडे पाहायला आवडत नाही. पण रात्री घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या. बाथरूममधून काच फुटल्यासारखा आवाज, TV बंद असतानाही रिफ्लेक्शन दिसणे आणि रात्री 3 वाजता घरात कुणीतरी हळूच चालत असल्याचा आवाज. शेजारची आजी एक दिवस थरथरत म्हणाली, तो मुलगा सावली टाकत नाही. हे ऐकताच मालक घाबरला. त्याने जुन्या कागदपत्राचा शोध घेतला. तेव्हा सत्य बाहेर आले. या घरात असं तिसऱ्यांदा झालं होतं. प्रत्येक वेळी आरशात अडकलेला माणूस बाहेर यायचा आणि बाहेरचा माणूस आरशात हरवायचा. ते रात्री नवीन राहुल आरशासमोर उभा राहिला. कपडा काढला. आरशात खरा राहुल थरथरत उभा होता. तो ओरडला, मला बाहेर येऊ. नवीन राहुल हसला, आता उशीर झाला आहे. तो आरशाला हात लावतो तेवढ्यात आरशातला राहुल हळूच म्हणाला, एक नियम आहे, जो आरशात पाहतो तोच आत जातो. नवीन राहुलचा हात थांबला. त्याने चुकून आरशात डोळे घातले. क्षणात तो ओढला गेला. सकाळी घरात शांतता होती. आरशात तसाच उभा होता, पण त्यावेळी आरशात कोणीच नव्हतं. आरसा रिकामा होता.